महाराष्ट्र राज्यातील जनसामान्यांच्या हृदयावर ज्यांनी स्वतःचं नाव रात्रंदिवस कष्ट करून कोरलेलं आहे, ते खऱ्या अर्थानं जनसामान्यांचे नेते आहेत आणि या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आदरणीय आपले सर्वांचे लाडके नेते एकनाथजी शिंदे साहेब, माझा जिव्हाळ्याचा एक मित्र, ज्यानं फडणवीस साहेबांचा शब्द खासदारकीला ऐकला नाही म्हणून त्याची मी दोस्ती तोडली होती 1.5 वर्ष. तो आज पुन्हा माझ्यासाठी इथं धावून आला. ते आमदार उत्तमराव जानकर, आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आनंदभाऊ माने, व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी, व्यासपीठावरील सर्व सन्मानित नेते मंडळी, तालुका अध्यक्ष गुन्हा खटकाळे, दादासाहेब वाघमोडे, सागर पाटील, दिग्विजय पाटील, सर्व इतर नेते. आज मित्रांनो, ही लढाई खऱ्या अर्थानं आहे ते सांगोला नगरपालिकेची निवडणूक. ही लढाई आहे, ही फटाकड्या भाषा हे आपल्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. आज आपल्याला गुलाम बनवलं, इंग्रजाने गुलाम बनवलं, त्यापेक्षा ही मोठी गुलामगिरी आज सांगोला तालुक्यावर आली. आणि हाच धोका आहे. स्वर्गीय गणपतरावजी देशमुख 75 वर्ष आणि शहाजी बापू पाटील 51 वर्ष, दोघांनी या तालुक्याचा स्वाभिमान जीवन ठेवलं होतं. आमचा साधा सुद्धा माणूस सुद्धा रस्त्यानं ताट मानानं चालत होता. हे आमचं राजकारण. आज राजकारणानं वेगळं वळण घेतलं. हेलिकॉप्टरने येतं, धाड 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 मिलिटरीच्या माणसासारखं चालत सुटायचं, दाब द्यायचा, दाब दपाशा दाखवायला चाललंय काही नेमकं. निवडणुका लढवाय आलाय का तुम्ही? गुंडगिरी दादागिरी आमच्यावर करावी राहायला काय? तुमच्या सगळ्याला माझी आई शपथ आहे, तुमच्या आईची. उमेदवार या तालुक्यातला मिटिंग होऊन बाबासाहेब देशमुखांनी बनकरावा जाहीर केला का? मी आनंदा माने जाहीर केला होता. तुम्ही सांगा खरं बोल. उमेदवार जाहीर केला शेका पक्षानं, मिटिंग घेतली. शेतकरी कामगार पक्ष स्वतंत्र लढाई खेळणार आणि आमचा हुकमे एक्का बनकरावा उमेदवार. जयाभाऊ नाव मला ठेवतात. 50 वेळा गावात नाला माझ्या त्या ऑफिस पुढं जात आहे, भुयारातनं गाडी भाग 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 वाजत जाते. ती करोडोपती असलेल्या त्या बाळाचा बेरडिया बांधल्या जातात. आमच्या गरीबाच्या घरी त्या ऑफिसमध्ये पोराच्या तर मिळाला असा तुम्हाला. सारखं मग 14 जेवण करायचं तिकडे का पळत. ही लढाई मी जास्त बोलत नाही. या शहरासाठी माझ्या हट्टापोटी साहेबांनी 200 कोटी रुपये दिले. त्या 200 कोटी रुपयाची जर तुम्हाला काय दयामाया दाखवायची असं काय, हे आपल्याला साहेबांनी दिलेलं त्याचं काय फेडायचं असं धनुष्यबाण याची मला झटका नाही येणार. दीपक आबा, सावंत पटेल, आईचं बापाचं नाव घेऊन 50 वर्ष गुलाबजामुन बासुंदी खाताना इथंपर्यंत. आता जरा वाळलं, जरा भेटायला लागलं का
सावलीला जाण्यासाठी सगळा स्वाभिमान घाण ठेवून आजादी सलाईन लावून सुद्धा गडीत पळत सुटला बाळासाहेब न्याय मागल्यावर काय आमदार काय दीपक आबा. दुसऱ्या बाजूला ज्यांना निवडून दिलं जयकुमार गोरे, मला माहित होतं तुम्ही आता बिता उघडून पडलं म्हणाले इतका बारका शहाजी बापू नाही. तुमच्या रकमा शेका पक्षाला पोचल्या ती गवळ्याला कशा गेल्या टायमिंग माणसाची नावं मला बसलो होतो. निवडणुकीआधी मला माहित होतं भाजपनं माझं कपाट बोललेलं आहे, पण मी शांत राहून काय बोललो नाही, टीका केली नाही. पराभवानंतर सुद्धा फडणवीस साहेबांवरून सांगतो मी भाजपवर आरोप केला नाही, पण भाजपने तर मदत शेका पक्षाला केली. तालुक्याला माहीत होतं तरी आम्ही सहन केलं, कारण मित्र पक्ष आपला. आणि आज जोडवायचं सोडून तोडायचं करताय तुम्ही. कशासाठी तोडलं? काय माझा गुन्हा होता? प्रशांत परेकाची आमदारकी करायसाठी रात्र भावा दोघं 3 महिने झोपलो नाही आम्ही. रणजित निंबाळकर निवडून आला पाहिजे म्हणून या उत्तम जानकरचं पाय धरलं मी. नवरा बायकोचं पाय घेतली, माझ्या दोस्ता पोरगा म्हणून एवढ्या वेळ ऐकून आयुष्यात काय ऐकू नको. 1,00,000 मताचं माणसांबंद निंबाळकरला लीड घालवलं. ह्यांचा शब्द काल बोलला, नागपूरला घेऊन गेलो. हेडी फडणवीस साहेबांचं ऐकलं नाही. 1.5 वर्ष त्या बाटल्यात मी चहा सुद्धा प्यायला गेलो नाही. एवढा प्रामाणिकपणा भाजपशी माझा असताना कशासाठी? मला निवडणुकी भीती नाही, लढला नाही. रक्त भोसले घराण्यातल्या बाजी प्रभू लढला, तानाजी मालुसरे लढला, भाजी काटकर लढला. जाऊ दिल्लीत माझ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या शरीराचं तुकडं झालं तरी त्याने सुद्धा सांगितलं की माझ्या हातातल्या साखळ्या सुद्धा तुझ्या हाती घोड्यापेक्षा दमदार देखण्या दिसत्या. बोलणारा छत्रपती संभाजी महाराज त्याच्या हातातली अवलाद आहे. नरडत तुटून पडलं तरी मागं पुढं बघणार नाही. तो स्वाभिमान पेलं तर घाट ठेवणार नाही. एवढंच सांगतो. ही लढाई आहे स्वाभिमानाची, ही लढाई आहे तुमची माझी, ही लढाई आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या अस्मितेची. जी अस्मिता जपण्यासाठी मावळ्यांनी प्राण दिलं, तसं शिंदे साहेबांच्या अस्मितासाठी ज्याने आपल्या साकोला तालुक्यात भरभरून दिलेला आहे, त्यांच्या अस्मितेला जपण्यासाठी हे जे बसले मला माहित आहे. घाबरून त्यांना मी कळले सगळे कपारटे बोलले, काम झाले तमाम. आता रात्री बसल्या ते 2 हप्ते काढायचे बघा. ते सांगोलचं आलं का? सुभद्रेचं पंचपक्वान सोडून द्रौपदी भाजी भाकरी खाल्ली होती. अरे घ्या तुझं आपच्या दिशाची थाळी धुडकोल माझी जनता आणि आनंद पाण्याच्या झोपडीतली भाजी भाकरी खाऊन एवढं मी खात्रीने सांगतो. पैशावर सांगोला तालुका विकत घेऊ नका, तुमचा घनघोर अपमान होईल. आणि लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता, पण भाजरावनं आमच्या आमचं मनगाठा एवढे देणार. पेटवून उठलं तर सरळ काय दबकवत आहे मला दबकवत आहे. महाराष्ट्र मला घाबरतो आणि कुत्री कायची माकडं आल्या ती मला दबकवत आहे. एक जण इथं लय अवघड आहे. दीपक आबाने बोलून तुम्ही तुमच्या पाया पडतो आणि 5-6 जागा घ्या आणि होय म्हणा. लागा काय म्हणतो कुठं जावं लागलं. दुसऱ्या जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू. मी तुम्हाला उपनगराध्यक्ष आणि 7-8 जागा द्यायला बाळू केदार मला द्यायला. काय तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भीक वाढायला लागला का? काय कळतं का राजा पडलो तरी राजा, हरलो तरी राजा. या तालुक्याला 2च राजा. एक भाई
गणपतरावजी देशमुख आणि शहाजी पाटील सोडून ह्या तालुक्याला कोणी थांबवायचं नाही हे सांगतो. आज तुम्हाला या ठिकाणी भाई गणपतरावजी देशमुखांच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे. आता समाधीची पूजा करायचा आपला अधिकार आहे. आजपासून सांगतो तुम्हाला, निवडणूक जिंका, घरादारात जावा, लढाई जिंका आणि गुलालाची उधळण करत आनंदाने पोटगिरणीच्या भाई गणपतराव देशमुखच्या समाधीवर घेऊन जाऊया आणि आबासाहेबांचा आशीर्वाद घेऊया. कारण आबासाहेबांचं आयुष्यात मिळवलं नातवानं सगळं रे घालवलं. पोपटराव देशमुख कसला बाळ जन्माला आणला, कुठला पाळणा यायला होता या पाळणा. जास्त बोलत नाही, वेळ कमी आहे. पुन्हा कळकळी मैदान शेवटचं आहे. शेवटची सभा ही खरं मैदान हाय. मी काळजी करू नका, दबकच आहे. आता फक्त साहेबांना भरभरून आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद बापू.